नमस्कार, मी विशाल परदेशी. दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने. परमबीर सिंग परदेशात गेले नसल्याची शक्यता गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी देऊ केलेली आहे. सिंग यांना विमानतळावरच अडवलं जाऊ शकतं, कारण त्यांच्या विरोधात ऑगस्टमध्येच लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. परमबीर सिंग बाहेर जाऊ शकत नाहीत. होमगार्ड विभागाचे डीजी परमबीर सिंग यांना ऑगस्ट महिन्यातच लुकआउट नोटीस जाहीर केल्यानं ते परदेशात जाऊ शकत नाहीत, तर त्यांना विमानतळावरच अडवलं जाऊ शकतं अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिल्याचं समोर आलंय. आणि त्यामुळे परमबीर सिंग हे नेमके कुठे आहेत याबाबत तर्कवितर्कांनाही उधाण आलंय. याचबद्दल अधिक तपशील आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या बरोबर आहेत. उदय, काय माहिती आहे? उदय, तुला आवाज येतोय माझा? उदय, तुला आवाज येतोय? कदाचित उदयपर्यंत आपला आवाज जात नाही, पण जसं आपण बघतोय की परमबीर सिंग यांच्या विरोधात ऑगस्टमध्येच लुकआउट नोटीस जारी करण्यात आली आहे. आणि ही नोटीस जारी केल्यानंतर अर्थात नियमानुसार परमबीर सिंग परदेशात कुठेही जाऊ शकत नाहीत. म्हणजे त्यांनी तसा प्रयत्नही केला तर त्यांना एअरपोर्टवरतीच अडवल्या जाऊ शकतं. परत एकदा आपण जाऊयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत आहेत. उदय, काय माहिती याबद्दल? मंत्रालयामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची आणि गृहमंत्र्यांची एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे. ज्या प्रकारे गेले 2 ते 3 दिवस सातत्याने सर्व प्रसार माध्यमांमध्ये बातमी प्रसिद्ध होत आहे की माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देश सोडून पळालेले आहेत, ते युरोपामध्ये आहेत किंवा अन्य कुठल्या जगातल्या देशामध्ये आहेत, अशा प्रकारच्या बातम्या आहेत. त्या संदर्भात एक महत्वाची बैठक पार पडलेली आहे. या बैठकीमधून अधिकृत प्रतिक्रिया कोणी दिली नसेल तरी वरिष्ठ सूत्रांकडून जी माहिती मिळाली आहे त्यानुसार परमबीर सिंग हे देश सोडून पळाले नसल्याची माहिती मिळते आहे. ते देशातच आहेत. जर का ते देशातून कुठल्याही विमानतळावरनं किंवा कुठल्याही ट्रान्सपोर्ट टर्मिनलवरनं जर त्यांना जायचं असेल तर सर्व ट्रान्सपोर्ट टर्मिनल्सवरती तशी लुकआउट नोटीस जी आहे ती जारी करण्यात आलेली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये ठाणे पोलिसांनी या संदर्भात लुकआउट नोटीस जी आहे ती जारी केलेली आहे. त्या नियमानुसार सर्व ट्रान्सपोर्ट टर्मिनल्सवरती याबद्दल खबरदारीच्या उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे ते देश सोडून पळाले नसल्याची शक्यता जी आहे वरिष्ठ सूत्रांनी व्यक्त केलेली आहे. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. परमबीर सिंग हे राज्यातच आहेत, ते देश सोडून गेलेले नाही आहेत, कारण त्याबद्दलची चर्चा गेल्या 2 ते 3 दिवसांपासून सुरू होती. अखेर या चर्चेवरती पडदा पडला असं म्हणावं लागेल. दरम्यान दुसरीकडे परमबीर सिंग यांच्या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी बैठक घेतल्याचं कळतंय. काही वेळापूर्वीच ही बैठक संपली, तर ह्या बैठकीला मुंबई पोलीस आयुक्त आणि ठाणे पोलीस आयुक्त उपस्थित असल्याची माहिती मिळते. पुढे पाहूयात. अतिवृष्टीचा मोठा फटका जो आहे तो मराठवाड्याला बसलाय. सोयाबीन, तूर, कापूस, भुईमूग पिकांचं मोठं नुकसान झालंय. काढणीला आलेलं पीक हातातून गेल्यानं शेतकरी हवालदिल झाला आणि सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जी आहे ती शेतकऱ्यांनी केली आहे. सप्टेंबर महिन्यात अनेकदा पुराचा फटका बसल्यानं उभं पीक हातचं गेलंय. काढणीला आलेलं पीक उद्ध्वस्त झाल्यानं आता जगायचं कसं असा सवाल शेतकरी विचारतायत. अशात सरकारनं तातडीनं पंचनामे करून मदतीचा हात द्यावा अशी मागणी जी आहे ती शेतकरी वर्गाकडून होते. मात्र या पंचनामे आणि मदतीवरून आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू झालंय. पंचनामे करून तातडीनं मदत दिली जाईल असं आश्वासन राज्य सरकारनं दिलं. मात्र केंद्रानेही भरीव मदत द्यावी अशी मागणी केली जाते. मात्र केंद्रावर जबाबदारी ढकलून मदतीपासून पळवाट शोधण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जातोय असा आरोप भाजपनं केलाय. आरोप प्रत्यारोपांची ही राळ उडत असताना शेतकरी मात्र मदतीसाठी आस लावून बसलाय. जाणून घेऊयात साधारण काय किती नुकसान झालेलं आहे. बघा, यात जर आपण त्या जिल्ह्यानुसार जाणून घ्यायचं झालं तर नांदेडमध्ये बघा 3,86,048 हेक्टरवरचं पीक जे आहे त्याचं नुकसान झालंय. औरंगाबादमध्ये जर आपण पाहिलं तर 2,46,712 हेक्टरवरच्या पिकाचं नुकसान झालंय. तर जालन्यामध्ये बघा 3,38,872 हेक्टर. तर परभणीत 1 लाख, बघा परभणी बघा आकडा काय समोर येतो, 1,75,511 हेक्टर. तर हिंगोलीमध्ये बघा 6,883 हेक्टर. बीडमध्ये 54,421 हेक्टर. लातूरमध्ये 6,122 हेक्टर.
तर उस्मानाबादमध्ये 3,491 हेक्टरवरील पिकाचं मोठं नुकसान झालंय. यात मराठवाड्याला मोठा फटका बसल्याचं आपण बघतोय. अतिवृष्टीचा जो तडाखा आहे तर साधारण त्यात आपण पाहिलं तर 476 कोटी 7,75,000 नुकसान झालंय. आजपर्यंत 25,98,213 हेक्टरचं नुकसान झालंय. बाधित शेतकऱ्यांची संख्या आपण लक्षात घेतली तर 35,64,391 बाधित शेतकरी आहेत. 90% पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा केला जातोय. विभागीय आयुक्त कार्यालयाने हा दावा केलाय. वाहून गेलेल्या पुलांची संख्या जर आपण बघितली तर 1,077 पूल जे आहेत ते पावसामुळे वाहून गेले. पावसामुळे 22 लोकांचा मृत्यू देखील झालेला आहे. तर 400 जनावरं दगावली आहेत आणि 104 गावांचा अद्याप संपर्क जो आहे तो होऊ शकलेला नाही. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या मदतीवरून राज्य सरकारवर टीका केली. ते नागपुरात बोलत होते. राज्यात पूरस्थिती अत्यंत बिकट आहे आणि त्यामुळे पंचनामे होत राहतील, पण सध्या तात्काळ शेतकऱ्यांना मदत देण्याची गरज असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय. दरम्यान सरकारच्या घोषणा हवेतच विरल्या असून कुठल्याही घोषणेची पूर्तता झाली नसल्याची टीकाही त्यांनी केली. सर्व घोषणा या कागदावरच असल्याचं त्यांनी म्हटलंय. दुसरीकडे उद्यापासून पूरस्थितीची पाहणी करण्याकरता मराठवाडा दौऱ्यावर जाणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं. वाशिममधून या दौऱ्याची सुरुवात होणार आहे. सोबतच नाना पटोलेंवरही फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं. नाना पटोले काही बोलू शकतात आणि त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्याची काय गरज, अशी टीकाही फडणवीसांनी केली आहे. खरं म्हणजे ज्यावेळी अशा प्रकारची परिस्थिती असते त्यावेळी पहिल्यांदा नजर आणेवारीच्या आधारावरच आपल्याला त्या ठिकाणी मदत करता येते. इंडिव्हिज्युअल पंचनाम्याची त्यावेळी आवश्यकता पडत नाही आणि मला असं वाटतं की पंचनामे होत राहतील, पण पहिल्यांदा तातडीची मदत काय करता येईल याचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. मंत्री किंवा राज्यातले प्रमुख लोक त्या ठिकाणी जर गेले तर एक प्रकारे प्रशासन देखील जागा होत असतं आणि लोकांना काही ना काही दिलासा मिळत असतो. कारण अशा परिस्थितीमध्ये कोणीतरी आपलं ऐकताय असं लोकांना वाटलं पाहिजे, ते महत्त्वाचं असतं. मी स्वतः उद्यापासनं मी आणि आमचे विरोधी पक्षनेते विधान परिषदेचे प्रवीण दरेकर आम्ही देखील उद्यापासनं मराठवाड्याच्या आणि दौऱ्याची सुरुवात करतो आहे. वाशिमपासून आम्ही सुरुवात करतो आहे आणि बऱ्याच भागामध्ये आम्ही 3 दिवस जाणार आहोत. मला असं वाटतं की मग तिथली जी परिस्थिती आहे ती सरकारपर्यंत पोहोचवून आणि सरकारकडनं जास्तीत जास्त मदत कशी मिळवतेला प्रयत्न आम्ही करू. सगळ्या घोषणा हवेत विरल्या आहेत. कुठल्याच घोषणेची पूर्तता झालेली नाही. इतक्या ज्या काही आपत्ती आल्या या आपत्तीमध्ये केलेल्या सगळ्या घोषणा या कागदावर राहिल्या आहेत, त्या काही शेतकऱ्यांपर्यंत पोचलेल्या नाहीत. ही वास्तविकता आहे. आम्ही तर वारंवार हे सांगितलं, मग ती कोकणातली आपत्ती असो, पूर्व विदर्भातली असो, पश्चिम विदर्भातली असो, मराठवाड्यातली असो की उत्तर महाराष्ट्रातली असो किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील त्यावेळी सांगण्यात आलं की आमच्या सरकारने जो GR काढला होता तसाच GR आम्ही काढला आहे, पण ती मदत काही मिळालेली नाही. त्यामुळे घोषणा मात्र हवेत विरून राहिल्या. नाना पटोले कुछ भी बोलते रहते हैं, उनकी हर बात का थोड़ी जवाब दिया जाता है. वो तो कुछ भी कह सकते हैं. नाना पटोले ऐसे आदमी है कि वो तो मतलब अमेरिका के अध्यक्ष के बारे में भी बोल सकते हैं. पुढे पाहूयात. दरम्यान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सरकारवर टीका केली. सत्तेच्या प्रेमात हे सरकार गुंतून पडलं असल्याची टीका त्यांनी केली. पाहूयात त्यांनी काय म्हटलं. आज राज्याचं हे दुर्दैव आहे की सत्तेच्या प्रेमामध्ये, खुर्चीच्या स्वार्थामध्ये हे इतके गुंतून आहे की शेतकऱ्यांची समस्या असल्यानंतर सुद्धा या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेत त्वरित मदत घोषित करण्याची आवश्यकता असताना पुन्हा एकदा नेहमीच्या सवयीप्रमाणे केंद्राच्या NDRF कडे दोष द्यायचा असं सुरू झालं आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना मदत करताना सरकारचा हात आखडता असल्याची टीका देखील मुनगंटीवारांनी केली आहे. आज मात्र राज्य सरकार जसा काही महाराष्ट्राची तिजोरी म्हणजे यांची कौटुंबिक तिजोरी आहे, यांना स्वतःच्या मालमत्ता विकून शेतकऱ्यांचे पैसे द्यावे लागणार आहे असा भाव आणून हे शेतकऱ्यांना मदत करताना हात आकुडता घेत आहे. आज आमची मागणी भारतीय जनता पार्टीची आहे की शेतकऱ्यांना मदत करताना वेळ पडली तर कर्ज काढा आणि या शेतकरी बांधवांना मदत करण्यासाठी सरकारने कुठेही कंजूसी करू नये, कमकुवतपणा दाखवू नये. तर औरंगाबादमध्ये शेतकरी आक्रमक झालेले आहेत. सरसकट ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जी आहे ती या शेतकऱ्यांनी केली आहे आणि त्याकरता शेतकऱ्यांनी लोटांगण आंदोलन केलेलं आहे. हेक्टरी 2 लाखांची मदत करण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय, शेतीसह घराचं देखील मोठं नुकसान झालंय आणि त्यामुळे हे शेतकरी या दृश्यांमध्ये बघा लोटांगण आंदोलन करतायत आणि यावेळी त्यांनी हे लोटांगण आंदोलन करत असताना एकच हंबरडा देखील फोडला. राज्य सरकार, केंद्र सरकार, राज्य सरकार, या ठिकाणी शेतकऱ्यांनी धामोरी गावामध्ये आंदोलन केलं आहे. आम्ही सर्वांनी ओला दुष्काळ होऊन या ठिकाणी 4 दिवस झाले प्रचंड पाऊस झाला आहे, हातातलं पीक गेलंय. मायबाप सरकारला विनंती आहे की कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्याला तुम्हीच वाचू शकतात. आता तरी होऊन पहा, निवडणुकीच्या वेळेस आमचे लोटांगण घालतात, तुम्ही या ठिकाणी येतात. आता आम्हाला लोटांगण घालायची आमच्या या शेतामध्ये वेळ आली आहे. मायबाप सरकारने या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून आम्हाला मदत द्यावी अशी अपेक्षा आमची या ठिकाणून आहे. आम्ही या ठिकाणून उठणार नाही जोपर्यंत आम्हाला 2 लाख रुपये हेक्टरी मदत आपण देणार नाही, तोपर्यंत आम्ही मरणार. या ठिकाणीच आम्ही आमचा जीव देणार आहे. सरकार आम्हाला मदत द्या, आमची विनंती आहे तुम्हाला. आमचा जीव गेला तरी चालेल, पण आता आम्हाला वाचवा, आम्हाला विनंती आहे तुम्हाला. याबद्दल आपण बोलणार आहोत. आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्याबरोबर आहे. सिद्धार्थ, आपला हा बळीराजा आज म्हणजे कैक वर्ष आपण बघतोय की कधी आसमानी तर कधी सुलतानी या सगळ्या कसाट्यात तो अडकताना दिसतोय. त्याच्या समस्या काही केल्या संपताना आपल्याला दिसत नाहीये. हमीभावाचा मुद्दा असू देत, दुष्काळापासनं म्हणजे या सगळ्या दुष्काळात किंवा झालेल्या अवकाळी पावसात मिळणाऱ्या मदतीचा मुद्दा असू दे, त्याला समाधानकारक त्याच्या हातात कधीच पडत नाही. पण आता शेतकऱ्यांचा संयम संपलाय असं या आंदोलनावरनं म्हणायचं का? विशाल, आता आपल्याला माहित आहे की हा फटका जो आहे शेतकऱ्यांना सहन करण्यापलीकडचा आहे. कारण सतत 3 वर्षापासून दुष्काळ पडतोय, ओला दुष्काळ आहे, पाऊस जास्त आहे, कधी सुका दुष्काळ आहे. मात्र यावेळेस जवळपास मराठवाड्यात 25 लाख हेक्टरवरची पिकं गेलेली आहेत. बरं, ही पिकं जी गेलेली आहेत ही 100% हातची गेलेली आहेत. काही शेतकऱ्यांच्या जमीन खरडून गेलेल्या आहेत. खरडून म्हणजे त्या ठिकाणी जमीन नाही आहे, जवळपास 15,000 हेक्टरवरच्या जमिनी आहेत. म्हणजे शेतकऱ्यांना कुठून मदत मिळेल, शेतकऱ्यांना कोण आधार देईल, अशा पद्धतीची शंका शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. थोडक्यात जर आपल्याला म्हणायचं असेल, शेतातलं नुकसान बघून, ही आपत्ती बघून शेतकऱ्यांच्या मानसिकतेवर परिणाम आता व्हायला लागलेला आहे. अनेक शेतकरी जे आहेत आपल्या शेतामध्ये जात नाहीत विशाल, कारण त्यांना सोन्यासारखं पीक 1-2 दिवसात पूर्णचे पूर्ण होत्याचं नव्हतं झालं, त्यामुळे त्यांना ती हिंमत शेतामध्ये जायची नाही. एकंदरीत शेतकरी मानसिकदृष्ट्या खचलेला आहे, आर्थिकदृष्ट्या खचलेला आहे आणि सामाजिकदृष्ट्या सुद्धा तो खचलेला आहे. सरकारची मदतीची अपेक्षा होती, मात्र सरकारच्या मदतीची अपेक्षा लवकर पडेल अशा पद्धतीची आशा दिसत नाही. आता एकट्या मराठवाड्यामध्ये जवळपास 7 ते 8 हजार कोटीचं नुकसान झालेलं आहे. पंचनामे पूर्ण झालेले नाहीयेत. कसल्याही पद्धतीची जी आहे शासकीय घोषणा होत नाही. फक्त आपण बघतोय की अनेक बांधांवर जाऊन मंत्री असतील, आमदार असतील, त्या ठिकाणी जाऊन जे आहे सरकारचे मंत्री असतील, सरकारचे आमदार असतील, हे फक्त जाऊन बोलतोय सरकारने मदत केली पाहिजे, लवकर मदत भेटली पाहिजे. एवढ्यावर शेतकऱ्यांचं समाधान होणार नाही, मानसिक आधार त्याला भेटणार नाही. लवकरात लवकर आता सर्व पंचनामे करणे सुद्धा शक्य नाही आहे. विभागीय पातळीवरून सांगण्यात आलेलं आहे की आता तातडीनं मदत करणं गरजेचं नाही, कारण पंचनामे पूर्ण होत नाहीत. मग शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट मदत देण्यात यावी. कारण पंचनाम्याच्या सोपस्करमध्ये 2-3 महिने जातील, तोपर्यंत शेतकरी तग धरणार नाही. त्यामुळे सरसकट मदत दिली तर त्याची दिवाळी गोड होईल, त्याला पुढचा हंगाम जो आहे पेरता येईल. आपल्याला आत्ताचा हंगाम तर गेलेलाच आहे, पुढचा हंगाम पेरण्याचे पैसे शेतकऱ्याकडे नाही आहेत. त्यामुळे शेतकरी सगळ्या बाजूने आर्थिक विवंचनेत आहे, मानसिकदृष्ट्या खचलेला आहे. त्यामुळे आता त्याला मानसिक आणि आर्थिक आधाराची गरज आहे, जी शासनाने लवकरात लवकर करावी. विशाल, धन्यवाद सिद्धार्थ या सगळ्या माहितीबद्दल. त्याच्यामुळे
लोटांगण आंदोलनातला हा शेतकऱ्यांचा आक्रोश राज्य सरकारने लक्षात घ्यावा. त्यांच्यापर्यंत हा आवाज न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून पोहोचला असेलच, यात शंका नाही. पण नुसता आवाज पोहोचून काय फायदा नाही. शेवटी त्यावरती त्वरित अंमलबजावणी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पुढे पाहूयात, अमित ठाकरेंच्या नेतृत्वात KDMCची निवडणूक लढवली जाणार, कारण तशा घडामोडी होताना दिसतात. बघा, निवडणूक लढवली जाण्याचे संकेत मिळत आहेत. मनसे नेते नितीन सरदेसाईंनी याबद्दलचे संकेत देऊ केलेत. अमित ठाकरे KDMCच्या दौऱ्यावरती आहेत, म्हणजे ते कल्याण दौऱ्यावरती आल्याचं कळत आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका परिक्षेत्रामध्ये मनसेचे जे नगरसेवक आहेत त्यांच्याबरोबर ते बैठक घेणार आहेत. आणि पुढील निवडणुकीची रणनीती, म्हणजे येणाऱ्या निवडणुकीची रणनीती कशी असली पाहिजे याबद्दलची ते त्यांच्याबरोबर चर्चा करू शकतात. राज ठाकरेंनंतर त्यांच्या घरातली तिसरी पिढी आता राजकारणात सक्रिय तर झालेली आहे, पण आता निवडणुकीच्या दृष्टीने देखील ती हातभार लावताना दिसते असंच म्हणावं लागेल. कारण नितीन सरदेसाईंनी तसे संकेत देऊ केलेत. त्यांनी असं म्हटलंय की कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची पुढली निवडणूक ही अमित ठाकरेंच्या नेतृत्वात लढवली जाऊ शकते. त्यामुळे त्या दृष्टीने कल्याण डोंबिवली परिक्षेत्रातील मनसेच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेणं, त्यानंतर नगरसेवकाशी चर्चा करणं, काय नेमकी पुढली गणितं असू शकतात, काय केलं पाहिजे याबद्दल खुद्द अमित ठाकरे लक्ष घालू नयेत असं कळतंय. आणि ते त्यांच्याशी संवाद देखील साधतायत. म्हणून ते कल्याण डोंबिवली या भागाच्या दौऱ्यावरती आहेत. तसं बघायला गेलं तर मनसेने ज्या ज्या क्षेत्रावरती कायम आपलं वर्चस्व ठेवलेलं आहे त्यापैकी कल्याण डोंबिवलीचे काही भाग आहेत, तिथले काही ठिकाण आहेत. कारण आमदार देखील मनसेचा निवडून आलेला आहे. मनसेचा एकमेव आमदार जो आहे तो कल्याण डोंबिवली मतदारसंघातला आहे. राजू पाटील हे तिथून निवडून आलेले. त्यामुळे अर्थात शिवसेनेची कल्याण डोंबिवलीमध्ये सत्ता असून देखील तिथल्या काही पायाभूत सुविधा किंवा समस्या ज्या आहेत त्या अजूनही सुटू शकलेल्या नाही आहेत, असा जो काही एक तक्रारीचा सूर होता त्यावरती आता थेट सत्ताधाऱ्यांच्या हातात सत्ता न देता आपल्यासाठी लढणाऱ्या विरोधी बाकावर बसलेल्याच व्यक्तीला सत्ता द्यायची असा काही चंग खरं तर गेल्या विधानसभा निवडणुकीत जनतेने बांधला होता का, म्हणून राजू पाटील हे निवडून आले. त्यामुळे अर्थात मनसेला ती आशा आहे की हाच मतदार येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये देखील आपल्याला मतदान करेल. आपल्यासोबत नितीन सरदेसाई साहेब आहेत. साहेब, खूप चर्चा आहे अमित ठाकरे ज्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीमध्ये लक्ष घालतायत, तर काय एकंदर वाटतं की त्यांना इथून काय अपेक्षा आहे? असं आहे की गेले काही दिवस सातत्याने निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असेल किंवा पक्ष बांधणीच्या पार्श्वभूमीवर असेल, राजसाहेब स्वतः पुण्यामध्ये नाशिकमध्ये लक्ष घालतायत. अमित ठाकरेंनी सुद्धा नाशिकमध्ये असेल, आज कल्याण डोंबिवलीमध्ये आम्ही इथे आलेलो आहोत. निवडणुकीच्या दृष्टीने त्याची जी तयारी आहे त्यासाठी सगळेच लक्ष घालत आहेत. आणि ते स्वतः इथं येत असल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक वेगळा उत्साह पाहायला मिळतोय. तर आम्ही पाहिलं की बऱ्याचशा पक्षीय बैठक तुमच्या ज्या होत आहेत किंवा पदाधिकाऱ्यांच्या ज्या बैठकी होत आहेत त्यामध्ये विशेष करून आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमित ठाकरेंचं जास्त लक्ष कुठे दिसतंय आता? असं आहे की ज्या ज्या ठिकाणी पक्षाला आतापर्यंत चांगला लोकांनी प्रतिसाद दिला होता त्यापैकी एक शहर हे कल्याण डोंबिवली आहे. इथून लोकांनी आम्हाला 2010 साली 27 नगरसेवक दिलेले होते. 2000 त्याच्यानंतर आमदार आम्हाला इथून 2, कल्याण असेल डोंबिवली असेल, आम्हाला इथून 2 आमदार दिलेले आहेत. आता सुद्धा 1 आमदार आमदार आणि 11 नगरसेवक आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे शहर, ही दोन्ही शहरं किंवा ही महानगरपालिका मधले सर्वच नागरिक हे सातत्याने मनसेचे हितचिंतक आणि त्याच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिलेले आहेत. त्यामुळे इथं विशेष लक्ष देणं हे क्रमप्राप्त आहे. म्हणजे त्यामुळे आम्ही सगळेच इथे विशेष लक्ष देतोय. मग नाशिकने सुद्धा जसं दिलं तसाच पद्धतीचा प्रतिसाद इकडच्या नागरिकांकडून आम्हाला वेळोवेळी मिळत आलेला आहे. त्यामुळे इथे त्या नागरिकांच्या समस्या जाणून घेणं आणि त्याचं निराकरण करण्यासाठी प्रयत्न करणं हे मनसेच्या प्रत्येक नेत्याचं काम आहे आणि जे आम्ही करतोय. मी मगाशी विचारणार होतो राहिला
ज्या पद्धतीने आपण सगळे मनसेचे वरिष्ठ नेते आणि अमित ठाकरे लक्ष घालतायत, तर कल्याण डोंबिवलीची निवडणुकीची जबाबदारी एकंदर अमित ठाकरे यांना सोपवली जाणार आहे का? तशी काही चर्चा सुरू आहे का फायनलाइज झालेली आहे? नाही, असं काही नाही. हा आढावा बैठक ही सुरुवात आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही आलो पण मोठ्या बैठका झाल्या नव्हत्या. तर हे सगळं झाल्यानंतर त्याच्यावरती विषय. आज आम्ही सगळेच मेहनत करणं, मग तो एक आमचा शाखाध्यक्ष असेल किंवा महाराष्ट्र सैनिक असेल ते नेत्यापर्यंत, ह्या सगळ्यांनीच मेहनत करायची असते आणि ती आम्ही इथं करतोय. नक्कीच. पण त्यांनी अनेक पदाधिकारी असतील किंवा इथले कल्याण डोंबिवली असतील, त्यांनी अमित ठाकरेंकडे आणि अमित ठाकरेंनी वरिष्ठांकडे म्हणजे पक्षातल्या ही जबाबदारी घेण्यास तयार आहेत किंवा त्यांची इच्छा आहे, असं देखील चर्चा झालेली आहे. नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना नक्की विचारू शकता. पण आता आम्ही सगळे एकत्रित मेहनत करतोय, कारण निवडणूक ही टीमवर्कची एक प्रक्रिया असते आणि राजसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली. पण एकच गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगू शकेल की त्यांनी विशेष लक्ष घातल्यामुळे एकंदरीतच आमच्या सगळ्या पक्षाच्या महाराष्ट्र सैनिकापासून ते सर्व नेत्यांमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह हा आलाय, हे मात्र नक्की. पुढे जर्नलिस्ट बाळकृष्ण शेट्टीसह अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, डोंबिवली. आणि याचबद्दल आपण बोलूयात. अजित मांढरे आपल्या बरोबर आहेत. अजित, आता आपण बघतोय की ठाकरे घराण्यातली म्हणजे राज ठाकरे यांच्या घरातनं त्यांची पुढली पिढी जी आहे ती राजकारणात सक्रिय झालेली आहे. या अगोदरच व्यासपीठावरती अमित ठाकरेंना आणण्यात आलं आहे. पण आता निवडणुकांच्या दृष्टीने जर अमित ठाकरे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या दृष्टीने लक्ष घालतायत तर यांनी फार काही फरक पडेल का? कारण विधानसभा निवडणुकीत आपण बघितलं की लोकांनी मनसेचा आमदार निवडून आणला, जो एकमेव आमदार आहे. विशाल, जर तू ठाकरे घराण्याचा विचार केलास तर आदित्य ठाकरे यांच्याकरता देखील एक सेफ मतदारसंघ जो आहे तो निवडला गेला. त्यानंतर तिथे खूप मेहनत घेतली गेली. सचिन अहिर जे NCPचे मोठे नेते होते त्यांना थेट सेनेमध्ये घेतलं गेलं. म्हणजे कुठेतरी ठाकरे परिवारातील व्यक्ती उभी राहिलेली आहे आणि आदित्य ठाकरे आहेत ते, त्यामुळे त्यांना कुठे डॅमेज होऊ नये, त्यांची राजकीय कारकीर्द जी आहे ती जोमाने सुरू व्हावी याकरता सगळे प्रयत्न केले गेले. त्याचं फळही आलं, ते निवडून आले, भरघोस मतं निवडून आले. आता पुणे, नाशिक, पुणे आणि त्यानंतर कल्याण डोंबिवली. म्हणजे ज्यावेळेस आम्ही मनसेच्या वरिष्ठ नेत्यांची चर्चा केली त्यावेळी त्यांचं एकच म्हणणं होतं की कशा पद्धतीने पक्षबांधणी केली जाते, कशा पद्धतीने निवडणुकीच्या रणनीती ऐकायच्या असतात, कार्यकर्त्यांची कशा भेटीगाठी घ्यायच्या असतात, कार्यकर्त्यांशी जास्त संवाद कसा झाला पाहिजे, याची रंगीत तालीम जी आहे ती अमित ठाकरे यांची पुणे आणि नाशिक येथे झालेली आहे. आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचं जे निवडणुकीचं जे नेतृत्व आहे ते अमित ठाकरे करणार आहेत असं स्पष्ट संकेत दिलेले आहेत. जर तुम्ही नितीन सरदेसाई यांचं स्टेटमेंट ऐकलं असेल, त्यांनी वारंवार म्हटलेलं आहे की अमित ठाकरे हे कल्याण डोंबिवलीमध्ये विशेष लक्ष घालत आहेत. आता मुद्दा झाला हे विशेष लक्ष घालण्याचं कारण काय, तर आपल्याला माहिती आहे की जेव्हापासून मनसे हा पक्ष स्थापन झालेला आहे तेव्हापासून या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 40पेक्षा जास्त नगरसेवक जे आहेत ते मनसेचे निवडून आलेले आहेत. तर दुसरीकडे सुरुवातीच्या 2009च्या निवडणुकीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे 2 आमदार याच कल्याण डोंबिवली शहरातून निवडून आले होते. तर आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील हे कल्याण ग्रामीणचे आमदार आहेत, या कल्याण डोंबिवलीचे ते आमदार आहेत. त्यामुळे अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जर हा भाग घेतला गेला आणि इथं निवडणुका लढवल्या गेल्या तर नक्कीच सध्या जे वातावरण आहे भाजपची जवळीक सुरू आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवरती अमित ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीमध्ये नेतृत्वाची जी कारकीर्द आहे त्याची सुरुवात करण्याकरता सगळ्यात सेफ जो भाग असेल तर कल्याण डोंबिवली आहे. ही निवडणूक त्यांच्या नेतृत्वाखाली लढवली जाईल असे स्पष्ट संकेत देण्यात आलेले आहेत. त्यामुळेच ह्या भेटीगाठी सुरू आहेत आणि जर इथून भरघोस यश मिळालं तर अमित ठाकरे यांचा राजकारणातला जो टप्पा आहे तो एका वरच्या पातळीवरून पोहोचेल. अनुभव त्यांचा दांडगा होईल आणि त्यामुळे सगळे नेते आणि जे मंडळी आहेत मनसेचे हे जोमानं कामाला लागलेले आहेत. अमित ठाकरे इथे आलेले आहेत, फक्त राज ठाकरे सोडले तर मनसेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी जे आहेत जे ते कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं अमित ठाकरे यांच्याबरोबर आज कल्याणमध्ये उपस्थित आहेत. धन्यवाद अजित या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर इथे वेळ झाली का ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पिल्लांना जन्म दिलेला आहे किंवा त्याला एकांतवास हवा असतो. डॉक्टर जेरील, धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात. आपल्या बोलण्यातनं 2-3 महत्त्वाचे मुद्दे जे ते पुन्हा एकदा समोर आलेत. एक तर यांच्या नैसर्गिक अधिवासाचं स्वरूप जे ते कमी होत चाललेलं आहे, त्याच्यामुळे अर्थात बिबट्यासारखा प्राणी असेल हा मानवी वस्तीमध्ये शिरतो, आपल्या अन्नाच्या शोधात तो येतोय, शिकारीच्या शोधात तो येतोय. हे होणं साहजिक आहे. याचं कारण असं आहे की नैसर्गिक अधिवासावरती आपण केलेलं अतिक्रमण आणि हा अधिवास कमी होणं. त्यामुळे लक्षात घ्या, हा जर अधिवास कायम राहिला तर ते मानवी वस्तीत शिरणार नाहीत. यानंतर बघूयात
वन्यजीव सप्ताह 2021चा माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शुभारंभ सह्याद्री अतिथीगृहात होत असलेल्या या कार्यक्रमास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव आशिष कुमार सिंग, प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक सर्वश्री सुनील लिमये, जी साई प्रकाश यांच्यासह वन विभागातील अधिकारी कर्मचारी आणि वन्यजीवप्रेमी उपस्थित आहेत. दूरदृश्य प्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित असल्याचं कळतंय. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या लोगोचं अनावरण करण्यात आलंय आणि महाराष्ट्रातील अभयारण्य आणि संवर्धन राखीव क्षेत्राची माहिती देणाऱ्या वाईल्ड महाराष्ट्र या पुस्तकाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आलंय. अनेक सप्ताह अनेक दिन आपण पाळत असतो. एक 2-4 दिवसापूर्वी पण असाच एक कोणता तरी एक दिन होता. तो आता कोणता दिन होता तेही आठवत नाही. ह्याचं कारण असं आहे की आपण या ज्या काही गोष्टी करतो त्या दिवसापुरत्या असतात आणि तो दिवस मावळला की आपली त्याच्याबद्दलची एक काही वेळेला ओढून ताडून आणलेली उत्कंठा, उत्सुकता ही मावळून जाते आणि नव्या दिवसाला आपण सामोरे जातो. एक गोष्ट नक्की की जे सर्वांचं मत आपलं आहे की पर्यावरण, वनसंरक्षण याच्याबद्दल जनजागृती झाली पाहिजे, तिथं झालीच पाहिजे. पण त्या जनजागृतीबरोबर राजकीय नेत्यांची सुद्धा जागृती झाली पाहिजे. याचं कारण असं की अनेकदा आपण आपापल्या सोयीप्रमाणे कायदे बदलत असतो, नियम आपल्याच पायदळी तुडवत असतो. म्हणजे हाताने कायदे करायचे आणि पायदळी तुडवायचे, ही आपली आत्ताची पद्धत आहे. आपल्या सोयीप्रमाणे आपण त्याच्या अर्थ लावत असतो, अर्थ बदलत असतो. मग त्याच्यामध्ये काही वेळेला मोकळीक देत असतो आणि विकासाचं जे एक वेडं स्वप्न आहे, मी वेडं हा शब्द मुद्दामून जाणीवपूर्वक वापरतोय, ते पूर्ण करण्यासाठी आपण कसला नेमका विनाश करतो आहोत ते न बघता पुढे जात असतो. कालच एक कार्यक्रम होता नाशिकला. आपण मित्रा ह्या संस्थेची एक स्थापना केलेली आहे. मित्रा ही काय करणार संस्था, तर पर्यावरणाचा ऱ्हास न होऊ देता पर्यावरण जपून विकास कसा करता येईल त्याच्याबद्दल अभ्यास करणार. मानवाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्याच्यात अन्न, वस्त्र, निवारा हे फार सोपं आहे, बोलायला खूप सोपं आहे. पण ह्या सोपेपणामध्ये एक उद्योग बघितला तर निवारा या शब्दाला फार महत्त्व दिलं जाऊन त्याच्यासाठी अनेकदा या गोष्टी आपण दृष्टीआड करतो. पाणी तर दिलंच पाहिजे, पण पाणी सुद्धा स्वच्छ दिलं पाहिजे, दूषित देता कामा नये. नवीन नवीन वस्त्या उभारत असताना आपण मूलभूत सोयी सुविधा कशा देणार, कुठून आणणार. आजच मी येताना वाचलं, चांगली गोष्ट आहे, माझा काही त्याला विरोध नाही आहे, विकासाला माझा अजिबात विरोध नाही आहे. पण CRZचा कायदा आता त्याच्यामध्ये शिथिलता आणली आणि ती शिथिलता आणल्याबरोबर मोठमोठ्या विकासकांनी म्हणजे बिल्डर लोकांनी मोकळा श्वास टाकला की आता मुंबईचा विकास त्याचा मार्ग मोकळा झाला, नक्की झाला. पण ह्या इमारती बांधत असताना त्याला लागणारं पाणी, त्यातनं होणारं मलनिस्सारण म्हणजे सांडपाणी, ह्याची विल्हेवाट लावायची कशी, कुठे, म्हणजे पाणी द्यायचं कुठून. नवीन नवीन तलाव खोदताना लाखो झाडं काही वेळेला आपल्याला त्याची आहुती द्यावी लागते, अनेक झाडं. ह्याचं कारण की मुळामध्ये पर्जन्यमान, पाऊस कुठे पडतो, तर आजपर्यंत जे काय आपण समजत आलेलो आहोत ते खरं मानतो की नाही हा ज्याने त्याने विचार करायचा. पण जंगल जास्त असेल तिकडे पाऊस जास्त पडतो, हे आजपर्यंतचं एक सूत्र होतं. मी खरं मानतो की नाही एवढ्यासाठी बोललो कारण आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आपल्या देशात सर्वात अधिक पाऊस हा चेरापुंजीला पडायचा. ब्रेकनंतर बघूयात. खासदार भावना गवळी ह्या उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता म्हणून वर्षा बंगल्यावरती गेल्या होत्या, पण वर्षा बंगल्यावरती त्यांना प्रवेशच देण्यात आला नाही. त्यांना नो एंट्री या ठिकाणी असल्याचं कळतंय
मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी ते गेले होते. वर्षाभर मुख्यमंत्र्यांनी भावना गवळींची भेट टाळली. अर्धा तास वाट पाहून वर्षा गवळी, आपण जर माफ करा, भावना गवळी ज्या आहेत त्या वर्षावरून परतल्यात. गवळी सध्या ईडीच्या रडारवरती आहेत. त्यांची चौकशी सुरू आहे आणि त्यात त्यांच्या काही मालमत्ता असणाऱ्या किंवा कार्यालयावरती देखील छापे मारण्यात आले. त्यामुळे आता प्रश्न असा आहे की खासदार भावना गवळी या मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता गेलेल्या होत्या, तर त्यांना भेट का नाकारण्यात आली, याबद्दल बोलूयात. आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्याबरोबर आहेत. उदय, खासदार भावना गवळी यांना मुख्यमंत्र्यांनी भेट नाकारली आहे का? काही वेळापूर्वीच खासदार शिवसेनेच्या भावना गवळी या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी वर्षा या निवासस्थानी आले होते. मात्र तेथे त्यांची भेट होऊ शकली नाहीये. भावना गवळी जवळपास 30 मिनिटं वर्षा निवासस्थानी वाट पाहत होत्या. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांना एक प्रकारे भेट जी आहे ती नाकारलेली आहे. गेले काही आठवडे आपण यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागलेला आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने भावना गवळी यांना देखील समन्स बजावलेला आहे आणि त्यांची चौकशी देखील केली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्याच संस्थेतल्या एका सहकार्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक देखील केलेली आहे. त्यामुळे ईडीची चौकशी एकीकडे सुरू आहे आणि त्याच वेळेला भावना गवळी खासदार या वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मात्र तिथे त्यांची भेट होऊ शकली नाही. जवळपास अर्धा तास त्या वाट पाहत होत्या. त्यानंतर त्यांची भेट होऊ न शकल्यामुळे भावना गवळी यातून निघून गेलेल्या आहेत. धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. खासदार भावना गवळी या वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याकरता गेलेल्या होत्या. साधारण 30 मिनिटं त्या ठिकाणी त्या भेटीची वाट बघत होत्या, पण त्यांना भेट देण्यात आलेली नाही आहे. अखेर त्या तिथून परतल्यात. पुढे पाहूयात. आनंदराव अडसुळांना दिलासा मिळालेला नाही आहे. मुंबई हायकोर्टानं याबद्दलचा निकाल देऊ केलाय. अडसुळांच्या याचिकेवर 8 ऑक्टोबरला आता सुनावणी होणार आहे. अडसुळांशी ईडीकडनं चौकशी सुरू आहे. सिटी बँक प्रकरणी अडसुळांना ईडीनं समन्स बजावलंय. अडसूळ अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे मुंबई हायकोर्टानं जो निकाल देऊ केलेला आहे त्या निकालात अडसुळांना दिलासा मिळालेला नाहीये. अडसुळांची ईडीकडनं चौकशी सुरू आहे. सिटी बँक प्रकरणी अडसुळांना ईडीनं समन्स बजावलंय आणि अडसूळ अजूनही रुग्णालयात उपचार घेत आहेत. ब्रेकनंतर बघूया दुपारच्या बातम्यांमध्ये. बातमी आहे शिर्डीतनं. शिर्डी विमानतळा शेजारी असणाऱ्या काकडी गावचे ग्रामस्थ आक्रमक झालेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळ लगत असणाऱ्या गावाची स्मार्ट सिटी करण्याच्या कामाला मंजुरी दिली आणि शिर्डीतील काकडी गावच्या ग्रामस्थांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र 1500 एकर जमीन देऊन 3 वर्ष उलटून गेलेली असतानाही केवळ ग्रामस्थांना आश्वासनच दिली जात आहेत. शिर्डी विमानतळाच्या सभोवतालचा परिसर विकसित करून सर्व सुविधायुक्त शहर वसवण्यासाठी शिर्डीची निवड करण्यात यावी, तसंच महाराष्ट्रातील एक उत्तम विकास केंद्र या ठिकाणी वसवावं अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. विमानतळ तयार होताना कवडी मोल भावाने आम्ही जागा दिल्या, मात्र आज विमानतळ प्राधिकरण आमच्याकडे दुर्लक्ष करत असून ग्रामपंचायतीचा थकलेला 5.5 कोटी कर अजून भरलेला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जर 15 दिवसात ग्रामपंचायतीचा जो कर आहे तो विमानतळाकडून येणारा कर थकीत कर मिळाला नाही तर विमानतळाला कुलूप ठोकणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला. जेव्हा इथं एअरपोर्ट होणार होतं तेव्हा आम्हाला विमानतळ प्राधिकरणाने खूप असं आशेला लावलं की तुमच्या गावामध्ये लाईट, रस्ते, पाणी, शाळा या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला पुरवू, तुम्हाला कुठली अडचण येऊ देणार नाही. परंतु अद्यापही आम्हाला कुठलीही सेवा त्यांनी दिलेली नाही आहे. कुठलीही सेवा त्यांनी अजूनही आम्हाला दिलेली नाही आहे. आणि या व्यतिरिक्त आमच्या ग्रामपंचायतचा जो कर आहे तो जवळजवळ 5.5 कोटी त्यांच्याकडे थकलेला आहे. त्यांनी त्यातला एकही रुपया आम्हाला दिलेला नाही. त्यामुळे गावाचा विकास कसा करावा हे आम्हाला अजूनही त्यातून समजेना. आशा नाव जरी त्या स्मार्ट सिटीला दिलेलं आहे, पण तरी आमचे शेतकरी आणि गावकरी गेल्या 10-15 वर्ष आशेवरच आहे. खऱ्या अर्थाने भूसंपादन झाली त्यावेळेस 3 लाखाच्या कवडीमोल भावानी त्यांनी आमच्याकडून ही शेतजमीन घेतली आणि त्या बदल्यात भूमिहीन झालेले अक्षरशः आमचे शेतकरी
त्यांना नोकऱ्या देणार अशी आशा दिली. आज ताग्यात आशेवर आहे पण नोकऱ्या दिल्या गेलेल्या नाही आहे. त्यानंतर आम्हाला इथं सांगण्यात आलं की तुमचे मूलभूत रस्ते, गावातले अंतर्गत रस्ते, शाळा आणि पिण्याच्या पाण्याची योजना ती देखील आज ताग्यात या शासनाने, आमच्या कुठल्याच शासनाने केलेली नाही. त्यानंतर आमचे जे हक्काचे, आमच्या ग्रामपंचायतीच्या अधिकाराचे 5.5 कोटी रुपये कररूपी वारंवार आम्ही त्या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा आम्हाला मिळालेलं नाही आहे. आम्ही आता या माध्यमातून शासनाला अल्टिमेटम देऊ इच्छितो. येत्या 15 दिवसामध्ये जर आमचे कर स्वरूपी जे गावाला मिळणारे 5.5 कोटी रुपये आहे ते जर मिळाले नाही तर कायदेशीर आम्ही या शिर्डी विमानतळाला कुलूप ठोकणार आहोत. तिथं ग्रामस्थान म्हणून आम्ही सर्वजण. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.